तरी जास्त असेल. टॉस केला जाईल आणि समालोचन कक्षा आपण टॉस बॉक्समध्ये ऐकूया आवाज जयेश भोसले यांचा. आपण टॉस करतो आहोत. एका बाजूला अप्पा वॉरियर्स टीमचा कर्णधार तुम्ही प्रसाद पाटीलला पाहता, तर एका बाजूला थळ एक्सप्रेस सुमित पत्रे जो मात्र ॲज अ कॅप्टनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतं. टॉस करण्यात येईल. टेल इज अ कॉल. टेल आलाय. टॉस इथे जिंकलाय अप्पा वॉरियर्स या टीमने. धन्यवाद साहेब. आपल्याला विनंती करूया आता आदरपूर्वक आपण व्यासपीठ ग्रहण करा. प्रसाद, प्रथमतः 40+ संकल्पनेमधून आपण पुढे आलात. एकंदरीत एक चांगला कर्णधार म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. आज काही चेंजेस आहेत संघामध्ये? तुमच्या संघामध्ये काही बदल तुम्ही केला आहात का? हां, चेंजेस आहेत. आज विनोद वाटकरी नाही आहे, संतोष दक्षिकर नाही, बाबू नाही आहे. त्यांच्या जागी सचिन म्हात्रे आहे आणि वैभव आंबुकर आहे. प्रसादजी, तुम्हाला एकंदरीत आपण पाहिलं तर अनेक स्पर्धा तुम्ही सातत्याने खेळत आहात, परंतु असे एक संघ मालक अप्पाजी मयेकर ज्यांनी हा संघ या स्पर्धेमध्ये उतरवला आहे, त्यांच्याबद्दल आणि एकंदरीत या संघामधून खेळत असताना एक चांगलं प्रदर्शनाची तुमच्याकडून आणि त्याच वेळेला संघातील खेळाडूंकडून अपेक्षा राहील का? नक्कीच. आप्पांबद्दल सांगायचं म्हणजे असा एक संघ मालक की समोरच्या म्हणजे जो कर्णधार त्यांनी नियुक्त केलेला आहे त्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवणारा संघ मालक आहे. म्हणजे तो करेल ती पूर्व दिशा वगैरे असं बोललात तरी चालेल. टॉस जिंकला आहात, काय निर्णय घ्याल? क्षेत्ररक्षण करतो. प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही सातत्याने चांगल्या जवळचे म्हणून ओळखता आहात, कारण थ संघ म्हटलात प्रत्येक वेळेला अलिबागचे खेळाडू या संघांमधून खेळतात. कितपत रोखण्याचा प्रयत्न कराल प्रतिस्पर्ध्याला? रोखण्याचा प्रयत्न करावाच लागेल, कारण तसे ते आहेतच प्लेयर आणि खेळतो आम्ही एकमेकांसमोर कंटिन्यू खेळतो आहे, तर नक्कीच चांगला प्रयत्न करू. 40+ची संकल्पना कशी वाटते? एकंदरीत 40+चा खेळ किंवा आज जे काय 40+च्या क्रिकेटलाही एक नाविन्य रूप आलं असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. अनेक स्पर्धा होत आहेत, 40+चे अनेक खेळाडू खेळतात. 40+चे खेळाडू ज्या क्रिकेट संपल्यानंतरही पुन्हा क्रिकेटमध्ये येतात, त्याबद्दल काय म्हणाल? ॲक्च्युली 40+ची संकल्पना ही 7-8 वर्षापूर्वी झाली असावी आणि त्यावेळी खरंच 40+ हे 40+च होते, क्रिकेट सोडलेले प्लेयर होते. पण आताचे 40+ जे आहेत ते सध्या करंट ओपन क्रिकेट खेळणारे आहेत, त्याच्यामुळे त्यांना असे कमी समजावं. म्हणजे मी पण सुद्धा आता मी जस्ट जूनमध्येच झालो 40+. मलाही असं पहिलं वाटत होतं की 40+ म्हणजे ठीक आहे, चला जाऊन कसंही खेळू वगैरे त्यांच्या आणि बॅटिंग होईलच किंवा बॉलिंग होईलच. पण तसं नाही आहे, खूप चॅलेंज आहे 40+ला. कारण आता ऑल इंडिया लेवलची पण झाली टुर्नामेंट. तिथे असे म्हणजे महाराष्ट्रातून पूर्ण देशातून आले होते जवळजवळ चांगले चांगले बिजवा वगैरे असे प्लेयर होते. खूपच भारी प्लेयर, म्हणजे नाही विचार करू शकत की एवढे चांगले प्लेयर असतील म्हणून. तर खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. प्रसादजी, टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सुमित, असा एक कॅप्टन समोर असेल, कारण असा आहे की यष्टीरक्षक म्हणता येईल ज्यांच्याही नेतृत्वाखाली तुम्ही अनेक वेळेला खेळलेला आहात. कसं पाहता या मॅचकडे आणि या 40+च्या संघाकडे? नक्कीच मॅच चांगली होईल. समोर अलिबागमधले सर्व अनुभव प्लेयर आहेत, तर जरा खेळायला मजा येईल. दिग्गज खेळाडू तुमच्या समोर असणार आहे, ज्यांचा खेळ सातत्याने तुम्ही पाहत पुढे आलेला आहात आणि अशा खेळाडूंच्या अगेन्स्ट तुम्हाला खेळायचं आहे. कितपत रोग जिथे धावा बनवण्याचा प्रयत्न कराल पहिल्याच सत्रामध्ये? टार्गेट आमचं असं सेट नाही आहे, 6 ओव्हरमध्ये जरा जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. 2 गाव एक संकल्पना, ही संकल्पना कशी वाटते? कारण आपण पाहिलं तर एकंदरीत जिव्हाळ्याचे संबंध असतात प्रत्येक गावाचे आणि ऋणानुबंध वाढतात. एकंदरीत ही संकल्पना कशी वाटते? संकल्पना खूप छान आहे. मागच्या टायमाला नाईट मॅच झाली होती, आम्ही ही टुर्नामेंट खेळलो होतो 2 गाव एक संघ, आणि नौखार आणि आमचे संबंध चांगले आहेत, त्याच्यामुळे जरा आम्ही कॉम्बिनेशन केलं आणि कॉम्बिनेशन चांगलं होतं आमचं आणि चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. तर या आपण पुढच्या सामन्याकडे वळतोय. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स सेंटर ही टॉस जिंकलाय अप्पा वॉरियर्स या टीमने आणि प्रथम निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा. यावेळी समालोचन कक्षाकडे आणि आवाज ऐकूयात प्रसादजी परबसरांचा. थँक्यू.
संघ आहे यांनी नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि थळ आणि नौखर या संघाला इन्व्हाइट केले बॅटिंगला. 6 षटकांचा सामना आहे. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. लक्षात ठेवा एका लाईनमध्ये ग्राउंडच्या मध्ये प्रवेश करायचा सर्व खेळाडूंनी. तर तुम्ही प्रवेश करताय एक शिस्त ठेवा आणि या शिस्तीमध्ये तुम्हाला खेळायचं आहे. एका लाईनीमध्ये प्रवेश करायचा ग्राउंडच्या आतमध्ये. थळ आणि नौकर संघाचा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेला आहे बॅटिंग टीमचा. फिल्डिंग टीमचा खेळाडू अप्पा वॉरियर्स आपला खेळाडू पाठवून द्या. स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय श्री ॲडव्होकेट मनोज कुमार नारायण शिंदे स्वतः इथे जातीने उपस्थित आहेत. शिवसेना तालुका प्रमुख रोहा त्याचबरोबर त्यांचे बंधू आणि क्रिकेटचे खूप मोठे दर्दी श्री तुषार नारायण शिंदे मराठी उद्योजक आणि सदस्य गुरु ग्रामपंचायत वरसे त्यांच्यासोबत त्यांची सर्व टीम उपस्थित आहे. अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून बघत आहोत. धनंजय पोकळे, नारायण मोरे, दत्त महागावकर, विनोद चोरगे, गणेश पाटील अप्रतिम कामगिरी ग्रासरूट लेवलला या सर्वांनी पार पाडली आहे आणि एक सुंदर आणि नीटनेटचं आयोजन तुम्हाला या स्पर्धेचं पाहायला मिळतं आहे स्पर्धेचा 6व्या दिवसामध्ये. तर फिल्डिंग टीम ग्राउंडच्या आतमध्ये पोहोचली आहे. अप्पा वॉरियर्स फलंदाजी करणाऱ्या संघाने सुद्धा आपले फलंदाज पाठवून द्यायचे. ग्राउंडच्या आतमध्ये 6 षटकांचा सामना हा निर्णय घेतला आहे आयोजकांनी की हा सामना 6 षटकांचा होईल. ऑलरेडी बघितलं की श्री धावीर रोहा या संघाला बाय मिळाली. जसं मगाशी तुषार शिंदे यांनी उल्लेख केला की धावीरला आता मात्र श्री धावीर या संघाला आता मात्र नेक्स्ट ड्रॉमध्ये संधी मिळणार नाही आहे. पहिले 2 मॅच म्हणजे आपण जसं बघितलं की साईनाथ मोरे आडी आणि वळखंडवाडी हा संघ सामना जिंकलेला आहे. चालू असलेल्या सामन्यामध्ये जो विजेता संघ होईल यांच्यामध्ये 2 संघामध्ये ड्रॉ होईल आणि ड्रॉमधला संघ थेट फायनलमध्ये पोहोचेल आणि उरलेल्या संघामध्ये श्री धावीर या संघाशी सेमीफायनल होणार आहे. तर सलामीच्यापर्यंतच ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करत आहेत. थळ आणि नौखार या संघाच्या माध्यमातून सलामीचे ही जोडी ग्राउंडच्या मध्ये प्रवेश करते डावाची सुरुवात करण्यासाठी. नागेश आणि अक्षय पाटील म्हणजेच अर्थातच सर्वांचा लाडका परिचयाचा मोन्या बॅटिंगसाठी उतरतोय. व्यावसायिक लेवलला मोठ्या लेवलला खेळाडू आपण खेळताना पाहायला मिळतो. एक खूप चांगल्या दर्जाचा ऑलराऊंडर आहे अक्षय पाटील आणि त्यांच्यासमोर आता मात्र 40+ संघ अप्पा वॉरियर्स दोनात करण्यासाठी सज्ज होतोय. पॉपलेची 2 षटकंसुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे. नाणेफेक जिंकून निर्णय जो घेतला आहे की आम्ही गोलंदाजी करू एक मोठं ॲडव्हान्टेज आहे बॅटिंग टीमकडे. बघायचं आहे पॉवर प्लेमध्ये किती धावा येते मात्र कुठल्या जातील. पहिल्या मॅचमध्ये आपण जबरदस्त कामगिरी बघितली. खूप चांगला एक हाय व्होल्टेज मॅच बघायला मिळाला. साईनाथ मोरेआळी मळखंडवाडी त्याच्यासमोर हनुमाननगर रोहा आणि वागेश्वर रोड खुर्द या 2 संघांमध्ये शेवटच्या टप्प्यापर्यंत अप्रतिम झुंज शेवटच्या टप्प्यापर्यंत श्वास रोखून ठेवणारा सामना आपल्याला पाहायला मिळाला आणि चांगली झुंज दोन्ही संघांनी एकमेकांसमोर दिली. पंचाच्या भूमिकेत पुन्हा एकदा पुरुषोत्तम भगत आणि मोहम्मद बकवाल कामगिरी पाहत आहेत. GT स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर जे स्पर्धक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे या स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृती चषक 2025 ग्रामीण धमाकामध्ये. यूट्यूबवर जा निश्चितच सर्च करा GT स्पोर्ट्स. अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आमचा प्रयत्न आहे. अक्षय पाटील मोन्या तर निश्चितच या चॅनल जाऊन सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. येणाऱ्या काळामध्ये आपल्या विभागात अलिबाग विभाग, रोहा विभाग या विभागात जेवढ्या काही स्पर्धा होतील इव्हन पोलादपूर महाड इथपर्यंत मी जाईन किंवा माणगावपर्यंत जाईन इव्हन श्रीवर्धनपर्यंत ज्या ठिकाणी या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील त्या सर्व स्पर्धा तुम्हाला निश्चितच या चॅनलवर पाहायला मिळतील. त्यामुळे निश्चित या चॅनलला सबस्क्राईब करा. GT स्पोर्ट्स षटक क्रमांक पहिलं अप्पा वॉरियर्स या टीमकडून प्रमोद घेऊन येईल. पॉपअपलीमध्ये बघायचं आता मात्र कशा प्रकारे तो गोलंदाजी करेल, कशा प्रकारे समोरच्या संघाला थोडंसं थांबवण्याचा प्रयत्न करेल. आमचा आवाज स्वर वेद साऊंडच्या माध्यमात आमच्या रसिकापर्यंत पोहोचतोय. माझ्यासोबत पुन्हा आमचे गुणसंख्यक लेखक उमेश साळुंके सज्ज आहेत आज पुढील दिवसामध्ये ही जबाबदारी पार पाडण्यासाठी. या स्पर्धेमध्ये आपण बघतो की प्रत्येक संघाला प्रत्येक खेळाडूला माझं टी-शर्ट सुद्धा त्यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड करण्यात आलेले. श्रेया स्पोर्ट्सचे तुम्ही टी-शर्ट्स पाहतात त्यांच्या माध्यमातून टी-शर्ट प्रोव्हाइड करण्यात आलेत.
सो ऑल द बेस्ट. सामना पण सुरू करतोय. बॅट्समन ग्राउंडच्या मध्ये पोहोचलाय. नॉस्टॉकिंग एंडला टी शर्ट परिधान करून पुन्हा अक्षय पाटील. समोर आहे नागेश. षटक क्रमांक पहिलं प्रमोद पॉवर प्लेमध्ये तो टाकण्यासाठी सज्ज होतोय. 6 षटकांचा सामना आहे. मैदानाच्या चारही बाजूला आपण बघतो की बाउंड्री लाईन पूर्णपणे ओपन आहे. 360 डिग्री बाउंड्री. पंच सिग्नल करता सामना इथे सुरू होतोय. मोहम्मद बकवाल. 1:27 पहिल्या चेंडूवर आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड शॉट. चेंडू हवेमध्ये प्रयत्न चांगला त्या ठिकाणी, पण चेंडू बघतोय आपण सरळ सीमारेषे बाहेर. पहिल्या चेंडूवर षटकार. घणाघाती हल्ला आणि सुरुवात चांगली बेफाम बेधुंद करणारी म्हणजेच षटकाराने 6 धावा. पुढचा चेंडू प्रमोदचा नागेशसाठी. वेगवान चेंडू आहे. सरप्राईज डिलिव्हरी. लास्ट मोमेंटला बघितलं की शॉट चेक केला, बॅट खाली ठेवली, प्रचंड वेगाने चेंडू टाकण्यात आला होता. साईडचं ट्रॅक चेंज केल्यानंतर राऊंड विकेट अटॅक करण्यात आला प्रमोदकडून. बॅट खाली ठेवण्याच्या पलीकडे काहीच गत्यंतर नव्हतं ते फलंदाज नागेशकडे. फुल टॉस आहे. संधी होती, नामी संधी होती, पण तेवढाच अवघड आणि अत्यंत कठीण झेल होता या ठिकाणी. बॅटची एज होती, लोअर फुटचा चेंडू होता. एज घेऊन चेंडू विकेट किपरला हाताला ब्रश करून खाली पडला. हे जीवदान मिळालंय नागेशला. चांगला रिप्लाय. नंतर 2 चेंडू निर्धाव टाकलेत. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडूची क्षेत्ररक्षक नाही जवळपास. लॉंग ऑफचा खेळू चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत वेळ झालाय आणि चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषे बाहेर. 4 धावा. बैलगाडा शर्यतीमधलं एक खूप सुंदर असं गाणं पेश केलं स्वरवेद यांच्या माध्यमातून. राहुल पाटील जे आडवली डोंबिवलीचे आहेत, त्यांचा मथुर बैलाचं एक गाणं. धावसंख्या धावफलकावर दुहेरी अंकामध्ये 10. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. वेगवान चेंडू. काय कमबॅक आहे. षटकार मारला तर 2 चेंडू निर्धाव. चौकार मारला तर अजूनही चेंडू निर्धाव. पॉप प्लेमध्ये प्रमोद प्रचंड वेगाने गोलंदाजी करतोय. वेग भन्नाट आहे. अचूक टप्पा आहे. पण त्याचं उत्तर सुद्धा नागेशने चांगलं दिलं आतापर्यंत. 10 धावा त्यांनी कुठल्याच आतापर्यंत 5 चेंडूमध्ये. ऑप्शनच्या बाहेर चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. वाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. धावसंख्येत भर. धावसंख्या 11 धावा धावफलकावर. निश्चित म्हणे की 40 वर्षावरील खेळाडू, जसं मगाशी संघनायकाने उल्लेख केला की 40 वर्षीय खेळाडू जरी असतील तरी आम्ही रेग्युलर खेळतो. फिटनेस चांगला आहे प्रत्येकाकडे आणि तो फिटनेस जपलाय प्रत्येकाने. ओके, बात आहे. ब्लॉकॉलचा चेंडू ड्राईव्ह केलाय. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र चेंडू कव्हर करून फेक करेल. थोडासा डिले झालाय. तोपर्यंत क्विक सिंगल कंप्लीट केले शेवटच्या चेंडूवर आणि तोपर्यंत पहिलं षटक किती समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 12 धावा धावफलकर. 1 षटकार 1 चौकार 3 डॉट आणि 1 वाईड सुद्धा आहे. धावसंख्या 12 धावा धावफलकावर. 12 विदाउट लॉस बाय टीम थर्ड आणि नौखार. बॅटिंग करत असताना नाणेफेक जिंकून अप्पा वॉरियर्सने निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू. एक षटकार आपण बघितला डीप वाईडिश लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. त्यानंतर एक चौकार बघितला. 2 चांगले फटके आपण बघितले. एक समोर एक चौकार, एक वाईडिश लॉंग ऑन चौकार. एका षटकाखेर 12 धावा धावफलकावर. बॅटिंग पॉवर प्ले. पंचांचा इशारा बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन बाय बॅटिंग टीम. योग्य सिग्नल देत असताना पुरुषोत्तम भगत बोलिंग मार्कवर. षटक क्रमांक 2 प्रफुल्ल. षटक क्रमांक 2 तो घेऊन येईल. वेगवेगळे फॉर्मॅट आपण या स्पर्धेमध्ये बघत आहोत. प्रत्येक विभागात आपापला एक संघ त्यांनी क्वालिफाय केलेला आहे. 2 गाव 1 संघामधून 2 संघ आपण बघितले. साईनाथ मोरेआळी व मळखंडवाडी. त्यानंतर हनुमाननगर रोहा आणि वागेश्वर रोड खुर्द असे 2 संघ बघितले. त्यानंतर 40+ खैराळेचा अप्पा वॉरियर्स हा संघ आपण बघितला. त्यानंतर 1 गाव 1 संघामधून श्री धावीर रोहा हा एक संघ आपण बघितला. पहिला चेंडू प्रफुल्लचा अवेफ्रॉम द बॉडी. कनेक्शन चांगलं आहे. टायमिंग चांगलं आहे. चेंडू 1 टप्पा घेऊन सरळ सीमारेषे बाहेर. खणखणीत चौकार.
आणि नौखार दोन्ही मिळून हा संघ आपण बघतो. 2 गाव 1 संघ ओपनमधून असे आपण एकूण 5 संघ स्पर्धेमध्ये बघितले आहेत जे क्वालिफाय झालेत. पहिला चेंडूर चौकार समोर एक्झिक्यूट केलाय. वॅकेंट एरिया आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. लॉंग ऑफ बाउंड्री क्लिअर करतोय षटकार. प्रफुल्लवर आक्रमण सुरू आहे आणि नागेशच्या बॅटमधून अजून एक षटकार आणि एक चौकार बॅक टू बॅक येतोय. स्लोअर वन चेंडू गती परिवर्तन बॅक टू द बॉलर. त्या बाद चांगला कम बॅक. चेंज ऑफ पेस होता पण तेवढंच प्रसंगवदन राहून आपण बघितलं की फलंदाज थोडंसं मागे थांबला. बॅटर चेंडू येऊ दिला. समोर एक्झिक्यूट केला भाग पडला समोर खेळण्यासाठी आणि पुढचा चेंडू निर्धाव. आतापर्यंत 2 चौकार 2 षटकार. वैयक्तिक आपण जर बघितलं तर 21 वर खेळतोय तो फलंदाज स्ट्रायकिंगला नागेश. संघाची धावसंख्या 22-22. पॉवरप्ले सुरू आहे. बॅटिंग पॉवर प्ले. चेंज ऑफ पेस होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे बघायचं. टीपन येतोय चेंडूच्या खाली आणि जजमेंट चांगलं आहे. गतीमध्ये परिवर्तन. विकेट मिळवून दिली आपल्या संघाला आणि पुढच्या चेंडू त्याला पाठवून दिले तंबूच्या आश्रयाला. फर्स्ट विकेट डाऊन. फिल्डिंग करत होता. अत्यंत वेगाने चेंडू आला. सचिनने कॉन्फिडन्स दाखवला मी घेऊ शकतो हा झेल आणि प्रफुल्लला त्याने चांगलीच साथ दिली. प्रफुल्लने पहिली विकेट काढली आपल्या संघासाठी. नागेश बॅक टू डगआउट ऑन 21 इंडिव्हिज्युअल स्कोर त्याचा. चेंडू त्याने 21 धावा कुठल्या. बॅटिंगसाठी सुमित भगत पोचलाय 3ऱ्या क्रमांकावर स्ट्रायकिंग एंडला. थर्ड आणि नौखार मिळून हा एक संघ आपण बघत आहोत. 2 गाव 1 ओपन मधून हा संघ पुढे आलाय. 22 वर पहिलाच धक्का लागलाय. चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी. अक्षय पाटील यांच्या बरोबर नागेशमध्ये इव्हन अक्षयला अजून स्ट्राईक एंड येण्याची संधीच मिळालेली नाहीये. प्रफुल्ल पुन्हा सज्ज. समोर सुमित. फिल्डिंग बघूया. एक फाईन लेग आहे. थर्ड मॅन आहे. गली पॉईंट ऑफ साईडला शेवड्या खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. ओ हे काय बीमर अवे फ्रॉम द बॉडी अप्पर कट आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. आणि चेंडू बीमर निघून गेला. चौकार पाहायला मिळाला त्या चेंडूवर. पुढचा चेंडू फ्री हिट. ओ प्रचंड वेग. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. फ्री हिट बॉल. इथे मात्र ती संधी कॅपिटलाइज झाली नाहीये आणि काय कमबॅक केलंय प्रफुल्लने. विकेट काढल्यानंतर कॉन्फिडन्स वाढतो पण इथे आपण बघितलं की चेंडू बीमर टाकण्यात आला होता. फ्री हिट बॉल होता. षटकातला शेवटचा चेंडू. धावसंख्या 27. लास्ट बॉल टू गो. पुण्यात ओव्हर द विकेट प्रफुल्ल. लीडिंग एज आहे. मागे जाते चेंडू. काय होते त्या ठिकाणी. दोन्ही खेळाडू बीट झाले. चेंडू लॉंग स्टॉप मध्ये जातोय निघून. सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकार.
त्याचबरोबर GT स्पोर्ट्सच्या माध्यमातून टेलिकास्ट बघायला मिळते. जसं मगाशी जयेशने उल्लेख केला की दोन्ही क्षेत्रामध्ये तुषार शिंदे यांनी पहिल्यांदाच पाऊल ठेवलं आहे आणि निश्चितपणे की मात्र चांगल्या स्थितीमध्ये आपण बघतोय की दोन्ही एकदम स्थिर आहेत. चांगले टेलिकास्ट सुरू आहे. जवळजवळ 2300च्या वरती सबस्क्रायबर आपण बघतोय. पल्ला आपला टार्गेट जे आहे ते कमीत कमी या स्पर्धेच्या एंड ऑफ द डे आपल्याला 5000चा पल्ला गाठायचा आहे. तो आम्ही प्रयत्न करत आहोत. निश्चित त्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा GT स्पोर्ट्सला. बॉलिंग मार्कवर पुन्हा प्रमोद सेकंड स्पेलमध्ये खोदून काढलाय चेंडू मिड विकेटला. शेतशे त्या ठिकाणी जज करतो आणि प्रबंध पहिल्या चेंडूवर मोठी विकेट काढली आहे. 0चा चष्मा घालून अक्षय पाटील मोन्या बॅक टू डग आउट. चेंडूवर प्रमोदने आपल्या संघाला मोठं यश मिळवून दिलं. अक्षय पाटील ग्राउंडच्या आतमध्ये एकही धाव अंकित करू शकला आणि आपल्या संघासाठी तो बाद झाला. त्याची विकेट त्याने काढली आहे. एकूण गडी बाजरीत मैदानावर 2 धावसंख्या 31. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज ग्राउंडच्या मध्ये प्रवेश करतोय आदिल. 3 वर्षानंतर जवळजवळ स्वर्गीय रतनभाऊ पाटील क्रिकेट स्पर्धा आम्ही हिदुटणीच्या ग्राउंडवर बघितली. पहिल्यांदाच त्या ठिकाणी त्या स्पर्धेमध्ये तुषार शिंदे यांची भेट झाली. अजून त्यांनी ओळख करून दिली की धावीर चषक त्यांच्या माध्यमातून आयोजित केला जातो आणि एक मोठ्या स्तरावरची एक हाय स्टँडर्ड क्रिकेट टुर्नामेंट जी रोह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावीर चषक त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक प्रत्यक्ष मला त्या स्पर्धेमध्ये भेटले. पुढचा चेंडू प्रमोदचा राऊंड विकेट आहे. यॉर्क लाईनचा चेंडू ब्लॉक केलं पूर्णपणे. बॅट्समनला संधी देत नाही आहे बॅट उचलण्याची. मॅग्निफिसंट डिलिव्हरी आणि त्या चेहऱ्यामागे एवढे मल्टिपल रोल आम्ही बघितले. इव्हन जसं मगाशी त्यांनी उल्लेख केला की आज जयेश भोसले मी त्यानंतर मला संधी मिळेल की नाही, पण मला सुद्धा त्यांची कॉमेंट्री ऐकायची कारण त्यांच्याकडे एवढं जर शाब्दिक त्यांच्याकडे जर भंडार असेल तर आम्हाला सुद्धा तो ऐकायचा आहे. राऊंड विकेट बॅक टू द बॉल ऑन साईडला प्लेस केला. मिडॉनला क्षेत्ररक्षक नाही. डीपचा क्षेत्ररक्षक डीपमध्ये लॉंगवाला चेंडू तिथे कव्हर करेल. एक धाव मिळते या चेंडूवर. फलंदाज खातं उघडतोय आदिल. धावसंख्येत भर. धावसंख्या 32. 32 लॉस ऑफ टोटल 2 विकेट. सलामीची दोन्ही फलंदाज तंबूत परतले. ट्रॅकिंग गेला सुमित भगत. को व्हॉट अ शॉट. काय फटका, काय टायमिंग, काय ताकद आहे बोगे त्या ठिकाणी. पण बोगेच्या ठिकाणी चेंडू आतमध्येच आहे. सीमारेषा पलीकडे गेलाच नाहीये. सुमित बघत बसल्या त्या फटक्याकडे, बॅटकडे बघतोय की कनेक्शन चांगलं झालं होतं, पण खेळाडू त्या ठिकाणी वाईड स्ट्रॉंगला चूक करत नाहीये. अप्रतिम झेल टिपलाय राकेशने. फलंदाज बाद. या षटकामध्ये मात्र निश्चित म्हणे की वेगळा निर्धार करून तो ग्राउंडच्या मध्ये षटक घेऊन आला. इव्हन पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण बघितलं तर धावा 12 होत्या. एक षटकार, एक चौकार मारला होता. त्या षटकाला विकेट मिळाली नाही, पण या षटकामध्ये विकेटने सुरुवात केली प्रमोदने आणि 2 मोठे विकेट काढलेत. बॅटिंगसाठी पोहोचला तो मैदानाच्या आतमध्ये किशोर. 3 फलंदाज बाद झाले. धावसंख्या बघतो ती म्हणजे 32. आतापर्यंत 4 चेंडू फेकले, 2 विकेट्स काढल्या त्या प्रमोदने. षटक क्रमांक 3 सुरू आहे. चांगला कंट्रोल केलाय कम्पेअर टू फर्स्ट 2 ओव्हर्समध्ये. आपण बघितलं धावसंख्या तब्बल 31 होती. त्या मुवमेंटला कंट्रोल केलेलं आहे. मग अशा आपण तसा एक खेळाडू बघितला तो म्हणजेच चांगला परफॉर्म केला. 5 धावा 3 विकेट. खोदून काढलाय चेंडू. ब्लॉक होलमध्ये चेंडू होता. टायमिंग चांगलं आहे. वाईडिश लॉंग बॉलला मात्र क्लिअर करेल. सीमारेषेवर लांब लचक षटकार.
तिसऱ्या षटकामध्ये आलेल्या षटकारांनी खातं उघडलं. किशोरने 5व्या क्रमांकावर येत असताना बॅटिंगला आणि प्रमोदचं स्वागत केलं. प्रेशर जो होता तो प्रेशर पूर्णपणे शिफ्ट केलाय किशोरने. फुलटॉस आहे, ऑफ ड्राईव्ह, कार्पेट शॉट ऑफर केलाय. शेतशक डीपमध्ये कव्हरला, तिथे चेंडू कव्हर केलं, फेक करेल आणि एकच धाव त्या चेंडूवर कंप्लीट. तोपर्यंत तिसऱ्या षटकाचा खेळ इथे समाप्त होते. पंचसांद्याचे षटक इथे समाप्त होते. एकूण 3 षटकात धावसंख्या 39, करंट रन रेट 13चा आणि आपण बघतो की 3 फलंदाज आतापर्यंत बॅटिंग करताना गमावलेले आहेत. ते फलंदाजी करणाऱ्या थळ आणि नौकर या संघाच्या माध्यमातून आपण बघतो की 2 संघ एकत्र येऊन ओपन गटामध्ये खेळत आहेत आणि त्यांच्यासमोर 40+चा संघ आपण बघतो अप्पा वॉरियर्स. नाणेफेक त्यांनी जिंकली, निर्णय घेतला की मी गोलंदाजी करू. आतापर्यंत सगळं काही सुरळीत चाललंय. दोन्ही बाजूने आपण जर बघितलं तर धावसंख्या सुद्धा चांगली आहे. 39, 3 विकेटसुद्धा काढल्यात आतापर्यंत अप्पा वॉरियर्सने. आणि बघायचं तर 3 षटकामध्ये बाकीचे कुठले गोलंदाज ते मात्र अप्पा वॉरियर्स हा संघ वापरेल. खूप सुंदर नीटनेटकं आयोजन मैदानाच्या चारही बाजूला आपण बघतो की खूप चांगले फ्लेक्स बघायला मिळत आहेत. इव्हन बाउंड्री लाईन खूप चांगली आपल्याला पाहायला मिळते. तर बाउंड्रीच्या पलीकडे आपण बघतोय म्हणजेच सगळ्या ठिकाणी खूप सुंदरसा मंडप टाकला जेणेकरून त्या ठिकाणी त्या सावलीमध्ये प्रेक्षक बसून सामन्याचा आनंद घेतील. एवढं सुंदर तुम्हाला या 6 दिवसाच्यामध्ये या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 4 गोलंदाज घेऊन येतोय रणजित. स्लोरवन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन होता पण पिकअप शॉट आहे, मिड विकेट बाउंड्रीला क्लिअर करेल, सीमारेषेच्या बाहेर, षटकार. वैयक्तिक तो खेळतो 13वर. संघाची धावसंख्या 45वर गेलेली आहे आणि 4थ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रणजीचं स्वागत षटकाराने केलंय. 45 लॉस ऑफ 3 इन 4th ओव्हर. विदर्भमध्ये प्रॉब्लेम, पुन्हा मागे जावं लागेल. मुख्य पंचाच्या भूमिकेत प्रमोद पुरुषोत्तम बघत आहेत आणि मोहम्मद बकवाल स्ट्रायकिंगचे अंपायर. फुल चेंडू रणजितचा ओव्हर द विकेट. लिडिंग एज हवेमध्ये चेंडू, तिथे शेतशे काय बघायचं त्या ठिकाणी ते लोक विट करून चेंडू डायव्हर्ट झालाय. फाईन लेगला चेंडू निघून जाईल, सीमारेषेच्या बाहेर येतोय तो चौकार. सिक्सर सुप्रीमोचे चेंडू आपण बघत आहोत स्पर्धेमध्ये वापरले गेलेत. धावसंख्या 49 धावा धावफलकर आपण पाहत आहोत. स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृती चषक 2025 ग्रामीण धमाका या अंतर्गत तुम्हाला ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा 23 जानेवारी, जसा आपण सकाळी उल्लेख केला. हिंदुरे सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. पुढील चेंडू हवेमध्ये चेंडू, मिस टाइम, फटका, शतक दूरवर आहेत. बघा तिथपर्यंत पोहोचणार का, नाही, कोणच तयार नव्हतं त्या ठिकाणी चेंडू होती मात्र झेल घेण्यासाठी. तोपर्यंत 2 धावा धावणी ते पूर्ण होत आहेत आणि त्याचबरोबर 50 धावा सुद्धा पूर्ण होत आहेत. 50 अप फॉर टीम थळ अँड नौखार. धावसंख्या 51 धावा धावफलकावर या 4थ्या षटकामध्ये. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली. आपण बघतो किशोर स्ट्रायकिंग अजूनही आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे तो म्हणजेच आदिल. 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचे 2 अनुक्रमे फलंदाज बॅटिंग करतात ग्राउंडच्या आतमध्ये. लोअर फुलचा चेंडू आणि बघायचा रिव्हर्सचा फटका. कनेक्शन किती चांगलं आहे. हो, सीमारेषेच्या बाहेर जाईल, सीमारेषेच्या बाहेर उत्तुंग फटका, षटकार.
अप्रतिम कनेक्शन या फटक्यावर आणि थेट सीमारेषेवर धावसंख्या 57 धावा धावफलकावर. अजूनही 2 षटकांचा खेळ यानंतर शिल्लक आहे. फुल टॉस भेटलाय, मिड विकेटला एक्झिक्यूट केलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि हा ट्रॅप होतोय, ट्रॅपमध्ये अडकवले, फलंदाज बाद होतोय आणि फलंदाज आपण बघतोय म्हणजे किशोर बॅक टू डग आउट. लागतोय तो चौथा धक्का थळ आणि नौखार या संघाला. त्यामध्ये स्मॉल अँड स्वीट इनिंग 7 चेंडूत क्वार्टर सेंचुरी स्वतःची किशोरने कंप्लीट केली. 25 धावा कुठल्या वैयक्तिक आणि संघात धावसंख्या निश्चितच अत्यंत मोलाचा वाटा सुद्धा उचलला. बॅटिंगसाठी नवीन ते फलंदाज यश 6व्या क्रमांकावर 4 गडी बाद 57 षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. रणजित आतापर्यंत 2 षटकार, 1 चौकार, 1 डबल, आतापर्यंत 18 धावा खर्च केल्या आहेत या षटकामध्ये गोलंदाज रणजितने. स्ट्रायकिंग एंडला नवीन आला फलंदाज यश. यश लेफ्ट हँडर आहे. एक लॉंग लेग ठेवलाय, स्क्वेअर लेग ठेवलाय, डीप मध्ये मिड विकेट ठेवलाय, लॉंग ऑन ठेवलाय. 4 खेळाडू पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनवर लेफ्ट हँडर साठी. स्लोअर वन चेंडू गती परिवर्तन एक्झॅक्टली कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आणि हा अप्रतिम फटका सरळ सीमारेषे बाहेर षटकार. रबर स्टॅम्प शॉट मारताय की काय बघूया त्या ठिकाणी. हो मारलाय आणि सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय षटकार. चांगला प्रयत्न डीप मध्ये पण तो झेल होऊ शकला नाही. भरपूर उंच गेला चेंडू. धावसंख्या 69. स्लोअर वन चेंडू बॅक टू बॉलवर आपण बघतो त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न अप्पर कटच्या माध्यमातून फक्त स्लोअर वन चेंडू होतं त्या ठिकाणी. व्यवस्थित टायमिंग झाला नाही आणि गलीमध्ये आपण बघतो कुठलीही चूक न करता याची विकेट इथे काढली आहे, म्हणजेच आदिलची विकेट काढली आहे ते प्रफुल्लने आणि 5वा धक्का लागलाय थळ आणि नौखर या संघाला. यश आहेत.
थांबून खेळायचा प्रयत्न, थोडंसं मागे थांबलं, जाऊ दिलं चेंडूला. पंचांवर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही. पंचांकडे आपण बघितलं की थोडासा कटाक्ष टाकला. प्रश्नार्थी चेहऱ्याने निश्चित बघितलं होतं, पण पंचांवर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही आहे. गुड अंपायरिंग. मोहम्मद बकवाल, पुरुषोत्तम भगत, राम हालेत या तिसरे आमचे पंच आहेत. धावसंख्या थांबली, स्थिरावली ती 69वर. यॉर्क लाईनचा चेंडू होता, यॉर्क लाईनचा चेंडू होता. ॲज इट इज तोच चेंडू पुन्हा पंचांकडे पुन्हा कटाक्ष टाकतोय, पण पंचावर त्याचं काहीच इम्पॅक्ट नाही आहे. निरुत्तर करून टाकलंय दोन्ही चेंडूंवर ते गोलंदाज प्रफुल्लने. विकेट काढल्यानंतर कॉन्फिडन्स वाढलाय प्रफुल्लचा. सुपर बॉलिंग. पुढचा चेंडू पुन्हा सज्ज. ओव्हर द विकेट, शॉर्ट ऑफ लेन चेंडू हवेमध्ये. चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक काय, इथे काय होतंय, झेल ड्रॉप. भरपूर मेहनत घेतली होती हा चेंडू टाकण्यासाठी प्रफुल्लने. इव्हन फलंदाज पूर्ण फर्स्टेड झाला होता, कारण 2 चेंडू तो काहीच खेळू शकला नव्हता. अनप्लेबल डिलिव्हरी होती आणि या चेंडू त्याला काही करून धाव घ्यायची होती. त्या प्रयत्नात बघितलं की फलंदाजला खेळायचं होतं, लिडिंग एज घेतली, फाईन लेगमध्ये झेल उडाला, तिथे झेल सुटला त्या ठिकाणी खेळाडूकडून, रघुमाळीकडून. कॅच ड्रॉप झाली आहे, जीवदान मिळालंय. पण बघायचं शेवटच्या टप्प्यामध्ये हे जीवदान याचा फायदा कशा प्रकारे उचलणार फलंदाज राजा. स्ट्राईक एंडला पोहोचलाय तो म्हणजेच यश. या यशने षटकाराने खातं उघडलं होतं. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर एक्झॅक्टली त्याने फटका मारला होता. असं वाटलं की चेंडू टप्पा पडल्यानंतर ताबडतोब कॉमेंट्री बॉक्समध्ये येतोय की काय, इजा होण्याचे चान्सेस जास्त होते, पण चेंडू खालीच राहिला. धावसंख्या 70 ऑन द बोर्ड. षटका दिला हा शेवटचा चेंडू. आतापर्यंत या षटकात चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त 7च धावा खर्च केल्यात त्या प्रफुल्लने, एक षटकार येऊन सुद्धा. चेंज ऑफ पेस आहे, स्वीप केलं, पॅडल स्वीप क्षेत्रक्षक त्या ठिकाणी होता, पण फाईन शॉट बघायला मिळतोय. फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर अप्रतिम दर्जाचा चौकार. 4 धावा. चौऱ्याहत्तर धावा 5 षटकाच्या अखेरीस. 14.80 सध्या करंट रन रेट आपण बघत आहोत, जो 15पेक्षा थोडासा खाली आलाय, पण शेवटच्या टप्प्यात तो निश्चित वाढवण्याचा प्रयत्न असेल तो थळ आणि नौकार संघाचा. बॉलिंग मार्कवर सचिन. 2-2 षटकांचा स्पेल, 2-2 गोलंदाजी पूर्ण केला. प्रमोदने 2 षटकं टाकली, त्याचबरोबर प्रफुल्लने 2 षटकं टाकली. प्रमोदने 2 षटकात आपण बघितलं धावा खर्च केल्या त्या एकूण 20 आणि 2 विकेट्स काढल्या प्रमोदने. प्रफुल्लने 2 षटकं टाकली. 2 षटकात त्याने 30 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट प्रफुल्लने काढली. 2 विकेट काढल्या प्रफुल्लने. पहिल्या षटकात 1 आणि आता षटकात 1. सचिन बॉलिंग मार्कवर, निर्णय षटक. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूवर क्रॉस बॅटेड शॉट, रबर स्टॅम्प शॉट, सीमारेषे बाहेर, षटकार. थँक्यू सर विथ साऊंड, थँक्यू सो मच. पहिल्या चेंडूवर घणाघाती हल्ला, अप्रतिम षटकार वसूल केलाय आणि तब्बल धावसंख्या बघतो म्हणजेच 80 धावा धावफलकावर. 80 रन्स ऑन स्कोर कार्ड इन लास्ट ओव्हर. स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, हाणामारीचं षटक आणि त्यामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार वसूल केलाय राजाने. खोलवर टप्प्याचा चेंडू तर खोदून काढलाय, समोर एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आधी मध्ये चेंडू कव्हर होईल तोपर्यंत राजा कंप्लीट करत होती. 1 धाव, धावसंख्या 81. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6व्या आणि 7व्या 5 गड्यांच्या मोबदल्यातून बघतो की धावसंख्या 81. 6व्या आणि 7व्या क्रमांकाची फलंदाज बॅटिंग करत आहेत आणि दोघांमध्ये ती कुवत आहे, क्षमता आहे षटकार मारण्याची. आतापर्यंत यश 500च्या स्ट्राईक रन रेटने बॅटिंग करते. षटकार, एक चौकार ठोकलाय 2 चेंडूमध्ये. पुढचा चेंडू यशच्या समोर आहे आणि यशने चेंडू बरोबर कॉमेंट्री बॉक्सला पुन्हा टार्गेट केलंय, त्याच्यावरून चेंडू फ्लाय होतोय, षटकार.
नेल बॅटिंग परफॉर्मन्स बाय यश. स्ट्राईक रन रेट पुन्हा एकदा वाढलाय. वैयक्तिक खेळतो आणि बघतो 16वर अवघ्या 3 चेंडूमध्ये 500च्या पलीकडे स्ट्राईक रन रेट. आणि खूप चांगलं स्वागत केलंय सचिनचं निर्णायक षटकामध्ये. राऊंड विकेट फुलतो चेंडू. असे चेंडू टाकू शकत नाही. त्याच्यावर तो मोहर दाखवणार, रबर स्टॅम्प दाखवणार आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जे शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या आपण बघतोय ती 93वर 100च्या पलीकडे बघतोय का. थोडे नौकार. हा चेंडू वेगवान होता, प्रचंड वेगवान होता. थांबवलंय त्या ठिकाणी सचिनने. असं वाटतं की 100च्या पलीकडे धावसंख्या बघायला मिळेल की नाही, पण इव्हन आपण 100चं टार्गेट सुद्धा बघू शकतो, कारण 93 धावा आहेत. षटकार झाला तर निश्चित टार्गेट 100चं असेल, पण बघूया. संघ तीच अपेक्षा करतोय. 100 हा आकडा स्कोरबोर्डवर लागला पाहिजे, टार्गेट दिसलं पाहिजे. सचिन पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट. समोर लेफ्ट हँडरच उभा आहे यश. चेंडू उचललाय, मिस टाइम झालाय. शतशक दूरवरनं लॉंग ऑनवरनं इथे चेंडूच्या खाली जज करतोय, पण इथे सिमिट ठेवलाय. 93वर सिमिट ठेवलंय. धावसंख्या 93 आणि 94चं लक्ष. पण त्या अगोदर काय घणाघाती फलंदाजी आपण बघितली, अप्रतिम बॅटिंग बघितली. धावा कुठल्या ते 93. एकूण 6 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 6 गडी बाद होत आहेत. 93 धावा धाव फलकावर. यशने सुद्धा चांगली जबाबदारी पार पाडली. शेवटच्या 2 चेंडू निश्चितच निर्धाव खेळलाय, पण 3 षटकार 1 चौकार वैयक्तिक आपण बघतोय. 22 धावेचं योगदान. त्यानंतर आपण बघितलं किशोरने 25 धावेचं योगदान. त्यावर आपण बघितलं की नागेश 21 धावेचं योगदान. या तिघांच्या मजबूत बॅटिंगच्या जोरावर संघ पोहोचलाय तो 93 आणि 94 धावांचं लक्ष अप्पा वॉरियर्स या संघासमोर त्यांनी ठेवलेलं आहे. जसं मगाशी मी उल्लेख केला की मगाशी आपण जो ड्रॉ बघितला अप्पा वॉरियर्स, थळे नौकर आणि श्री धावीर रोहा या ठिकाणी जो ड्रॉ झाला त्या ड्रॉमध्ये बघितलं की श्री धावीर रोहा या संघाला ड्रॉ मिळाला होता. पण पहिला सामना जिंकला तो साईनाथ मोरे आळी मळखंडवाडी या संघामध्ये जो सामना त्यांनी जातो जिंकला होता. त्याचबरोबर आता चालू असलेल्या सामन्यामध्ये जो विजेता संघ असेल या 2 संघामध्ये ड्रॉ होईल आणि त्या ड्रॉ झालेल्या संघामध्ये आपण बघू शकाल तर म्हणजे जिंकलेला संघ, ड्रॉ झालेला संघ त्याला ड्रॉ मिळेल तो पोहोचेल फायनलला आणि श्री धावीर रोहा हा कंपल्सरी या स्पर्धेमध्ये उपांत्य फेरी खेळणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. सामना पण सुरू करतोय. सेकंड इनिंगमध्ये 94 टू विन हे टार्गेट ठेवलं आहे अप्पा वॉरियर्स या संघासमोर. आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समधून ऐकूया या 94 धावसंख्येचा पाठलाग कशाप्रकारे केला जाईल का. मात्र या 94 धावा पुरेशा आहेत त्या डिफेंड करण्यासाठी थळ आणि नौकर या संघाला याचं धावतं वर्णन येऊन येतील कॉमेंट्री बॉक्समधून. याच परिसरामध्ये सातत्याने समालोचन करत असलेले समालोचक मागचे कित्येक वर्ष या रोह्यामध्ये आवाज गाजतोय. ऐकूया आवाज म्हणजेच आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून जयेश भोसले यांचा. धन्यवाद. आपण पाहतोय स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृती चषक 2025चा हा अभूतपूर्व सोहळा. पूर्वार्धाचा खेळ संपला. पूर्वार्धामध्ये जिथे बॅटिंग करत असताना आपण पाहिलं ना, टॉस जिंकल्यानंतर प्रथम जो क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता तो अर्थातच अप्पा वॉरियर्स केरळ या टीमने हा काही अंशी अंगलट आला. 93 धावा बनल्या. 94 धावांचं लक्ष
या मॅचमध्ये ठेवण्यात आलं आहे. बॅटिंग करत असताना थळ नौकार या दोन गाव एक संघाच्या माध्यमातून दोन गाव एक संघ अशा स्वरूपामधून या संकल्पनेमधून हे दोन्ही संघ एकत्रित येऊन खेळत असताना पाहायला मिळतात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 94 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक मोठं काय लक्ष, विशाल काय लक्ष इथे उभं करण्यात आलं आहे. परंतु इथे या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपल्याकडे तितकीशी हिंमतही असायला हवी, कारण अनेक वर्ष सातत्याने 40+ क्रिकेट आपण खेळतो आहोत. अगदी त्याच वेळेला अनेक वर्ष सातत्याने आपण क्रिकेटवरती अभिराज्य गाजवणारे हे खेळाडूंना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आज त्यांच्याकडून अपेक्षित असेल एक चांगला खेळ, त्यांच्याकडून अपेक्षित असेल एक मोठी चौकार षटकारांची आतिषबाजी. 40+ हे खेळाडू त्यांच्या अगेन्स्ट खेळत आहेत. सध्याच्या घडीचे तारे सितारे दोन्ही तुल्यबळ आहेत. एका बाजूला प्रसाद पाटीलला आपण आघाडीला येत असताना पाहतोय आणि त्याच्या साथीला प्रफुल्लला आपण पाहत आहोत. प्रफुल्ल पाटील आणि प्रसाद पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. एकाच विभागामधून येत असताना या खेळाडूंना आपण सातत्याने पाहिलेला आहे. परंतु आज त्यांचा खेळ कसा राहणार? 40+ खेळाडू एक धाव आरोग्यासाठी या ब्रीद वाक्याने नेहमीच सध्या दगडीला क्रिकेट खेळत असताना आपण पाहत आहोत. परंतु एका बाजूला अक्षय पाटील गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. त्याच्या अगेन्स्ट स्ट्राईक एंडवरती प्रसाद पाटील, नॉन स्ट्राईकला प्रफुल्ल पाटीलला आपण पाहतोय. 94चा करायचा पाठलाग, 94 रनचं टार्गेट या मॅचमध्ये सेट करण्यात आलंय. सामन्याला सुरुवात, उत्तरार्ध 6 षटकांची या लढती आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत. सामन्याला सुरुवात होते. पहिला बॉल डिलिव्हर करण्यात येईल. गोलंदाज सज्ज. पहिला बॉल लोअर फुल टोज होता, हलक्या हाताने खेळला पॉइंट्सला, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. ड्रायव्हिंग लेंथवरती होता, चेंडू पिक केलं होतं आणि ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे क्षेत्ररक्षकाला शोधलं. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये राजाला आपण तिथे पाहिलं. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने सुरुवात झाली. अक्षय पाटील पुढचा चेंडू उजवेशीच्या बाहेर सोडून दिला. हा चेंडू गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येते. एक्स्ट्राच्या मदतीने या अकाउंट्सला ओपन करण्यात आलंय. पूर्वार्धाचा एकंदरीत विचार केला तर पहिला बॉलवरती षटकार आला होता प्रमोदच्या गोलंदाजीवरती आणि तो ठोकला होता नागेशने. उत्तरार्धामध्ये त्या रीतीचा खेळ अद्याप पाहायला मिळालेला नाहीये. पुढचा बॉल आडवा बाटणे ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. प्रसाद पाटीलचा वार, सारेच गार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. थँक्यू. जशी या उत्तरार्धाची व्हायला हवी होती ना तशीच इथे झाली आहे. ब्राईट स्टार्ट. लोअर फुल टोज होता, पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. चेंडूवरती वेगाने येत असताना पाहायला मिळतोय तो अर्थात यश. फेकी करण्यात येते, तद्वर घेण्यात आलेली एकेरी धाव. षटकारानंतर कमबॅक फार महत्वाचा होता आणि ते इथे केलं अक्षय पाटीलने. उजवेसीच्या बाहेर ठेवलेला बॉल फुलर लेनचा ठेवला. ड्रायव्हिंग लेंथवरती तो देखील होता. सिंगल आली आहे. सिंगलने प्रसाद नॉन स्ट्राईक एंडवरती येतोय. संघाची धावसंख्या 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. मोठे स्ट्रोक अपेक्षित. उजवेसीच्या बाहेर 4 मुंढ्याचित केलं फलंदाजाला. बदल झालेला नाही आहे. याचंच कारण की काय, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जो जाणीवपूर्वक तो यथायोग्य राहिला. जो निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. अक्षय पाटीलकडे देखील कलात्मकता आहे. त्याच्या गोलंदाजीमध्ये अगदी नेहमीच आपण पाहिला ना त्याच्या गोलंदाजीची धार चांगली पाहायला मिळते. लोअर फुल टोज, पुन्हा एकदा कबसला खेळला. डीपेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे का सिंगलपेक्षा जास्तीचं काय नाही. एकेरी दुहेरीने धावफलक पुढे सरकत्या. धावफलकावरती धावा आहेत त्या 9 ऑन दी बोर्ड. 9 धावा धावफलकावरती. 94चा पाठलाग चालू आहे. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी 40+चा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. अप्पा वॉरियर्स. हा बॉल लोअर फुल टोज आहे. डाऊन द ग्राउंड मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला पाहायला मिळाला. डॉट बॉल आला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. शांत आणि संयमी खेळ जणू काय मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एक षटकार, एक अपवाद वगळला त्या व्यतिरिक्त कोणतेही मोठे स्ट्रोक पाहायला मिळालेले नाही आहेत. पहिल्या षटकाच्या अंती 9 धावा धावफलकावरती विदाउट लॉस. अप्पा वॉरियर्स बॅटिंग करतोय. 30 बॉल 85ची आवश्यकता या मॅचमध्ये आहे.
पहिल्या षटकाच्या अंती जिथे 9 धावा धावफलकावरती असताना ॲज अ कॅप्टन म्हणून नेहमीच या खेळाडूने जलदगती गोलंदाजी करत असताना त्याला आपण पाहिलं. एखाद्या गोलंदाजाच्या हातामध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून ज्यावेळेला लिडरशिप येते ना, त्यावेळेला त्याच्या गोलंदाजीतली धार नेहमीच वाढत असताना पाहायला मिळाले. आणि त्याला अपवाद म्हणून जसप्रीत बुमराला देखील आपण पाहिलं होतं की त्याच्या कर्णधार पदाच्या भूमिकेमध्ये त्याने केलेली गोलंदाजी ही उच्च दर्जाची आणि उच्च कोटीची पाहायला मिळाली. आज तीच पराकाष्ठा सुमित पत्रेला देखील करावी लागेल. थर्ड एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती पुढचा बॉल. पहिला बॉलला पाठवलाय, हवाई सफर करत असताना केलंय एअर स्ट्राईक, चेंडूला ठोकलाय, सीमारेषेच्या बाहेर षटकार. थँक्यू. काय स्वागत केलं गोलंदाजाचं. ज्या वेगाने बॉल आला ना त्याच वेगाने बाहेरच्या दिशेने फेकून दिलाय. सुमित पत्रेवरती हल्ले, षटकार आला. संघाची धावसंख्या 6 ने 15 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक प्रगतीपथावरती पहिलं आपण पाहतो, दुसरं पाहायला मिळते. यावेळेला मिस टायमिंग, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, पुढच्या बॉलवरती दिले प्रत्युत्तर. प्रफुल्ल पाटील खेळाडू क्रमांक पहिला बाद. हा चेंडू खाली राहिला, वेगाने टाकला, अधिक वेगाने हा चेंडू जो मात्र पाहायला मिळाला. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतं. आणि किणिक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. रोहा नगरीमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं चॉकलेटवाले दादा म्हणून तजुबाई डबीर यांच्याकडे नेहमी पाहिलं जातं आणि चॉकलेट बॉय त्यांच्याकडे पाहिलं जातं, कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये नेहमीच त्यांनी बॉल खोलवर टप्प्याचा ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्ह करत असताना चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. कव्हर ड्राईव्हचा अद्भुत आविष्कार, चौकार. तरची आवश्यकता. कमलाकर दादले मैदानाच्या आतमध्ये ते आलेत आणि प्रतिस्पर्ध्याला सांगतात की आम्ही सहजासहजी हार मानायला तयार नाही आहोत. मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न डाऊन दी ग्राउंड. तोही सुमित पत्रेच्या अगेन्स्ट. काय स्ट्रोक आलेत पहा. एक षटका समोर ठोकला, ड्राईव्ह केला, चौकार आलाय, रन्स आल्या. 3 बॉलमध्ये 10 वरती नॉट आउट बॅटिंग करतायत. पुढचाच आणखीन एक बॅक टू बॅक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या बॉलला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर, येतोय चौकार.
लेट फटके आले थेट आणि चेंडूने घेतली जरूर काही सीमारेषेची भेट. अशाच पद्धतीचा आविर्भाव किंवा वज्र निर्धार करून ते मैदानाच्या आतमध्ये आल्यात की मैदानाच्या आतमध्ये मी मारेन किंवा मरेन अशा वृत्तीची वृत्ती त्यांची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. रन्स आल्यात वेगाने येत असताना पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये आल्या ते एकंदरीत 20. पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिला तर पहिल्या षटकामध्ये 12 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 19 आल्या होत्या. इथे एकंदरीत पाहायला मिळतात ते जिथे 2 षटकाच्या अंती 29 धावा धावफलकावरती आहेत. 24 बॉल आणि 65ची गरज. अक्षय पाटील गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना 94चा पाठलाग चालू आहे. 6 ओव्हरची मॅच. लोअर फुल टॉस फटका फसलाय चेंडू हवेमध्ये. यश चेंडूच्या खाली त्याने टिपला झेल. संपला फलंदाज प्रसाद पाटीलचा खेळ. खेळाडू क्रमांक 2 बाद. जरूर बाद झाले तरी पार्टनरशिप बिल्ड करण्यात आली आहे. पहिला खेळाडू 15 वरती, दुसरा खेळाडू 29 वरती बाद होत असताना आपण पाहायला मिळाला होता. ऑन साईडला खेळलेला हा स्ट्रोक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. अक्षय पाटीलच्या गोलंदाजीतील ही कला आपण सातत्याने पाहत आहोत. संघाच्या जरुरीप्रमाणे नेहमीच प्रचंड वेगाने गोलंदाजी करण्यासाठी तो सज्ज असलेला पाहायला मिळत असतो. हा बॉल देखील चांगल्या दर्जाचा त्याने हाताला. 30 धावा धावफलकावरती आहेत. कमी गतीने टाकला. डबल माइंडेड होता हा स्ट्रोक. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. व्हेरिएशन आणि व्हरायटीचा समय साधणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फलंदाजाला अक्षरशः 4 मुंढ्यात चित केलं होतं. थांबले होते कमलाकर दादले. ऑन साईडला खेळायचं की नाही या द्विधा मनस्थितीमध्ये ते पाहायला मिळाले. आणि जिथे एक सिंगल आली आहे. पुढचा बॉल ऑन साईडला कमी गतीने पुन्हा एकदा कमी गतीने करण्यात येणारी गोलंदाजी. फलंदाजाला जाळ्यामध्ये अडकवण्यासाठी आपल्याकडे कला कौशल्य असायला हवं आणि ती कला कौशल्य इथे सादर करत असताना अक्षय पाटील आपण पाहत आहोत. कमी गतीने चेंडू टाकतोय तो. अर्थात प्रतिस्पर्ध्याचे कमकुवत आणि ताकदवान दुवे ओळखून तो गोलंदाजी करतोय. खोलात टाकला. ड्रायव्हिंग लेंथ वरती पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फील्ड केलाय. रन्स आलेली नाहीये. डॉट बॉल. या षटकामध्ये धावा थांबलेल्या पाहायला मिळाला. केवळ 2 धावा खर्च केल्यात. अक्षय पाटील अर्थात मोद्याने एक विकेट घेण्यामध्ये देखील तो यशस्वी राहिलाय. धावा थांबल्यात. 94चा पाठलाग करत असताना अप्पा वॉरियर्स टीम सध्याच्या घडीला बॅकफुट वरती आहे. पुढचा बॉल यावेळेला देखील कमी गतीने थेट यष्टिरक्षकाचा वेध. 2 षटकांचा ड्रीम स्पेल इथे अक्षय पाटीलचा संपला. त्याने धावा खर्च केला. एकंदरीत 11 विकेट मिळवल्या. ते एकंदरीत एक विकेट आणि 11 धावा दे 2 षटकांचा स्पेल त्याचा संपला. 3 षटकांचा खेळ एकंदरीत संपलाय. धावफलकावरती धावा त्या 31. 31 ऑन दी बोर्ड. येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 63ची गरज.
कमलाकरजी पाटील साहेब यांना आपण पाहत आहोत. डिसिजन पेंडिंग आहे, निर्णय प्रलंबित आहे आणि अर्थात फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. सरप्राईज, फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना तिसरा धक्का. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये रघुनाथ माळी बॅक टू द पॅव्हेलियन. बॉल आला होता परंतु त्याने ओव्हर आर्म थ्रो केला नाही, त्याने अंडरआर्म थ्रो केला आणि थेट यस्टनवरती देखील तो आढळला, जिथे विकेट प्राप्त केली जाते. खेळाडू बाद होत असताना आपण पाहिलं रघुनाथ माळी देखील बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परतल्यात. सचिन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 31ला टीम. हा बॉल उजव्या एसीवरती होता, ऑन साईडला खेचून मारला, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता, क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव इथे येत असताना एकेरी दुहेरी धाब्याने आता मात्र काही जास्तीचा फरक पडणार नाही. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील कारण मॅच मध्ये आपण आता समीकरण बदलत चालले आहेत. 16 बॉल आणि 62ची आवश्यकता, 16 चेंडू आणि 62 धावा. सामना आता मात्र थोडासा दूर चाललाय. गोलंदाज पवन कमी गतीने टाकला, ऑन साईडला केलेत. उचळी घेणारा बॉलला पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, त्याने टिपला जाईल. पुढच्या बॉलवरती फलंदाज कमलाकर दादले देखील बाद. कुठेही आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये अपवाद वगळता जी काही पार्टनरशिप झाली पहिल्या षटकामध्ये ती ब्रेक केली सुमित पत्रेने दुसऱ्या षटकामध्ये येत असताना. आणि तिथून कुठेही आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघ अप्पा वॉरियर या टीमला मॅच मध्ये शिरकाव करू दिलेला नाही आहे. कालांतराने रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये मिळवलेल्या विकेट असतील, पार्टनरशिप बिल्ड न करून देणं असेल, अगदी त्याच वेळेला धावा थांबवणं असेल, या साऱ्या गोष्टी इथे करत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये थळ नौखार टीमला पाहतो आहोत. अप्पा वॉरियर टीम थोडीशी बॅकफूट वरती सध्या दगडीला आणि ड्रायव्हिंग सीट वरती येत असताना पाहायला मिळतोय तो थळ आणि नौखार संघ. चांगले प्रदर्शन झालंय, चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. पुढचा बॉल कमी गतीने डाऊन द ग्राउंड केला, क्षेत्ररक्षक दूर आहे, आउटफील्ड पास. पहिला बॉल फेस करत असताना चेंडूला पाठवले सीमारेषेच्या बाहेर, राकेशच्या बॅटमधून चौकार. हा बॉल देखील लोअर फुल टोच, इथे गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्या ठिकाणी वेगाने. यश बॅकअप चांगलं पाहायला मिळालं होतं. सुमितने प्रयत्न केले होते की चेंडूला अडवण्याचा, परंतु त्याला बॅकअप चांगलं प्राप्त झालं. याचंच कारण डावा इथे 2 प्राप्त होत असताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 38 ऑन दी बोर्ड. 13 बॉल आणि 56ची गरज. 13 चेंडू आणि 56 धावा, एक विशाल काय आणि एक मोठं लक्ष. कमी गतीने पुन्हा एक डाऊन ड्राय केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी अलॉंग विथ द कार्पेट, परंतु इथे जोखीम घेतली आहे, रिक्स घेतली, तोटा झालाय. फलंदाज बाद.
षटकामध्ये 20, तिसऱ्या षटकामध्ये नाममात्र 2 धावा आल्या होत्या, चौथ्या षटकामध्ये 8 आल्यात. एकंदरीत स्कोर कार्ड वरती 39 आहेत. 12 बॉल 55 ची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळत आहे. ॲडव्होकेट मनोज कुमार नारायण शिंदे साहेब, शिवसेना तालुका प्रमुख रोहा, आदरणीय तुषार नारायण शिंदे साहेब, मराठी उद्योजक तथा सदस्य ग्रुप ग्रामपंचायत वर्से यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृती चषक 2025 रोहा ग्रामीण धमाका आपण पाहत आहोत. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा. प्रथम क्रमांक रोख रक्कम 2 लाख रुपये व मानाचा करंडक, द्वितीय क्रमांक 1 लाख रुपये व मानाचा करंडक, तृतीय चतुर्थ आणि पंचम प्रत्येकी 50,000 रुपये व मानाचा करंडक या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येतोय. एक चांगल्या दर्जाचा क्रिकेटचा थरार आपण अनुभवतो आहोत. GT स्पोर्ट्स या वाहिनीवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्याच मराठी माणसाची अर्थात या स्पर्धेच्या माध्यमातून या वाहिनीला सुरुवात झाली आहे. तुषारजी शिंदे साहेब आणि गणेशजी पाटील साहेब यांच्या मालकीचं अर्थात ही GT स्पोर्ट्स ही वाहिनीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड केला, फ्लॅट पॅरलल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, षटकार. अकरा बॉल आता मात्र 49 ची आवश्यकता आहे. पहिल्या बॉलवरती काय षटकार आलाय, फ्लॅट केला होता डाऊन द ग्राउंड, तोही गोलंदाजाच्या मस्तकावरती दस्तक देणारा. पहिला चेंडूवरती स्वागत केलं सुमितचं. सुमितच्या गोलंदाजीचे एकंदरीत आपण कौतुक जर का करायचं झालं किंवा त्याच्या गोलंदाजीमध्ये ही बाब आवर्जून पाहायला मिळाली. हा बॉल देखील खोला, थेट यष्टिरक्षकाचा वेध, कमबॅक चांगलं झालं त्याच्या माध्यमातून. आपण जर का आपण साळुंके सर या एकंदरीत पाहिलं ना उमेशजी, पहिल्या षटकामध्ये देखील पहिल्या बॉलवरती त्याच्या अगेन्स्ट षटकारच पाहायला मिळाला होता. दुसऱ्या षटकामध्ये देखील स्पेलमधलं षटक घेऊन आला सुमेध आणि त्याच्या अगेन्स्ट षटकारच पाहायला मिळालाय. आणि तदनंतर तो कमबॅक करणं जाणतो, ही बाब देखील तितकीशी महत्वाची आहे. पुढचा बॉल घेऊन सुमेध पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेचा बॉल ऑन साइडला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, मिड विकेटला टिपला झेल. संपला फलंदाजाचा खेळ. फलंदाज क्रमांक 6 बाद. फलकावरती 6 फलंदाज बाद झालेत. येणारे 9 बॉल आणि 49 ची आवश्यकता आहे. नवीन बॅटर रणजित मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना 9 चेंडू आणि 49 धावा. एक मोठं लक्ष उभं करण्यात आलं, परंतु अनेक वेळेला आपण म्हणतो ना, परिस्थिती बिकट होत असेल तर त्याला सुधारण्यासाठी मनस्थिती ही चांगली असावी लागते. तो माइंडसेट हा इथे कुठेतरी आपल्याला बॅकफूटवरती घेऊन जात असताना पाहायला मिळाला. तो अप्पा वॉरियर्स या टीमला तितकासा चांगली मजबूत स्थितीमध्ये संघ जरूर होता, परंतु विकेट गमावल्या. तदनंतर मनोवैज्ञानिक दबाव इथे प्रस्थापित करण्यात आला. हा चेंडू आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतोय. एक प्रशस्त असं क्रीडांगण, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आपण पाहत आहोत, ज्यामध्ये रंगतोय हा क्रिकेटचा अभूतपूर्व असा पूर्व सोहळा, जो मात्र रंगत असताना गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आपण पाहत आहोत. कमी गतीने बॅकची लिडिंग एज घेतली आहे. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तैनात. फिंगर रोल करत असताना या खेळाडूकडे हे देखील अस्त्र आहे ही सांगण्याचा प्रयत्न इथे करतोय. आणि हीच या गोलंदाजाची विलक्षणीय क्षमता गोलंदाजीतील म्हणता येईल. कारण सुमित पत्रे आपण हल्लीच्या घडीला पाहिला तर जास्तीचं क्रिकेट तो खेळतो जरूर, परंतु त्याची गोलंदाजी ना एखाद्या अँड्रॉइड मोबाईल मधल्या ऍप्लिकेशन प्रमाणे राहते. सातत्याने अपडेट्स येत असतात. हा बॉल खाली राहिला, बॅटची आतली कडा घेतली आहे, चायनीज कट, रन्स मिळेल इथे एक. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारते. 5 षटकांचा खेळ संपला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आहेत 47. 6 बॉल विजयासाठी 47 ची गरज.
यांच्या माध्यमातून आपण पाहत आहोत तुषारजी शिंदे आणि गणेशजी पाटील साहेब यांची ही संकल्पना आहे स्वर वेद साऊंड यांच्या माध्यमातून एक मधुर गीत आपल्याला ऐकायला मिळालं चिल कर. परंतु या मॅच मध्ये चिल करून चालणार नाही. 6 बॉल 47ची गरज. पहिला चेंडू तो देखील वेगवान इथे पाहायला मिळाला. काय सुरुवात केली आहे भन्नाट वेग प्रचंड वेगाने चेंडू इथे हाताळला. वाईट यॉर्कर गोलंदाजी मार्क मध्ये तेजसला आपण पाहतोय. तेजस गोलंदाजी मार्क मध्ये दाखल झालाय. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या एकंदरीत 47. कमी गतीने टाकला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न एक्सा कव्हरला डीप एक्सा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर धाव मिळतील 4 हा आलाय चौकार. थँक्यू. पाटील साहेब यांची ही संकल्पना मधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळालं या मॅचच्या दरम्यान. मंत्रमुग्ध करणारे संगीत. खरं तर कौतुक याही गोष्टीचं व्हायला हवं कारण आज आपण पाहिलं ना तर स्वरवेद साऊंड तुषारजी शिंदे साहेब आणि गणेशजी पाटील साहेब यांच्या मालकीची ही संकल्पना कामकाज करत असताना पाहायला मिळते. एक मोठ्या दर्जाचा प्लॅटफॉर्म उभं करून देण्याचा प्रयत्न केला युवा वर्गासाठी देखील. कमी गतीने टाकला गेलेला हा चेंडू थेट यशरक्षकाचा भेद घेतोय. मॅच मध्ये केवळ औपचारिकता शेष आहे. 2 बॉल 42ची गरज. 2 चेंडू आणि 42ची आवश्यकता. तेजस पुढचा चेंडू खोलामध्ये टाकला. आता मात्र मोठे स्ट्रोक थांबलेत किंवा एका मोठ्या फरकाने विजयाकडे वाटचाल करत असताना नौखार टीमला आपण पाहत आहोत. चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्यांनी खेळलं. बॅटिंगच्या आघाड्या बॅटिंग असेल बॉलिंग असेल क्षेत्ररक्षण असेल या तिन्ही आघाड्यांवरती ते अग्रस्थानी राहिले आणि म्हणून की काय या मॅच मध्ये पकड मजबूत केली आहे. हा बॉल कमी गतीने हा फॉर्म पुल केलाय. गॅप मध्ये चेंडू गोल होईल परंतु सामना इथे जिंकला तो अर्थातच आपण पाहत आहोत बॅटिंग करत असताना या उत्तरार्धामध्ये पराभूतीच्या गर्द छायामध्ये अडकणारा अप्पा वॉरियर्स हा टीम बॅकफूट वरती गेला आणि या स्पर्धेमधून